नमस्कार. आपण ऐकतोय सार्थ परमामृत. आजचं आपलं प्रकरण चाललं आहे दुसरं, अन्यमतखंडन. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. या प्रकरणात 1 ते 19 ओव्या आहेत. आपण ऐकायला लागूयात. जे जाणोनी सर्व कीजे, जे सर्वदा अभ्यासीजे, जेथे परतोनी चित्त राहिजे, बुडी देऊनी. जे समजून घेतल्यावर काही करणं ते सर्व काही करावं आणि जे जाणल्यानंतर त्याचा अभ्यास करता यावा म्हणून ज्यात चित्ताने परतून बुडी देऊन राहिलं पाहिजे. जे अभ्यंतरीचे ज्ञान प्रकट बोलेन साधन, जेथे रतने योगीजन निरंतर. असं जे अभ्यंतरीचं ज्ञान आहे आणि ज्या ज्ञानात योगीजन निरंतर रममाण झाले आहेत ते साधनासह मी आता स्पष्ट सांगतो. जैसे सागरीचे अमृत काय पयमथुनी काढीजे नवनीत, तैसे सार सर्वांत तेची सांगेन. ते अशा प्रकारचं सांगतो की देवदैत्यांनी सागराचं मंथन करून त्यातून जसं अमृत काढलं आहे किंवा दुधाचं मंथन करून त्यातून जसं लोणी काढावं त्याचप्रमाणे सर्वांचं सार जे काही आहे तेच आता मी तुम्हाला सांगतो. म्हणून 3री ओवी ऐकूया. न लगे या परते काही करणे, नाना परींची अभ्यासने, संकल्प विकल्पात्मक साधने सर्व त्यजीजे. अर्थ, पहिल्यांदा एवढंच करा की नाना प्रकारचे शास्त्राभ्यास किंवा संकल्प विकल्पात्मक जी साधनं आहेत त्या सगळ्यांचा त्याग करा. संकल्प विकल्पात्मक मते नाना दर्शने कष्टते, जव महावाक्य विवरण चित्ते अनुभवले नाही. कारण महावाक्यांचं विवरण म्हणजेच त्वम, तत आणि असी या 3 पदांचं ऐक्य जोपर्यंत चित्ताने अनुभवलेलं नाही तोपर्यंत संकल्प विकल्पात्मक मतं आणि नाना प्रकारची शास्त्र ही सगळी कष्टमयच असतात. जो निरुपाधिक स्वरूप अनुभवले नाही आपे आप, तोवरी कष्टासी माप कवण करी. आणि निरुपाधी स्वरूप जोपर्यंत सहजी अनुभवलेलं नाही आहे तोपर्यंत जे कष्ट होतात त्याची गणनाही होत नाही. व्रते तपे नियमांची या साकडी, संदेही गुंतली बापुडी, ती केवी पावतील पैलथडी संसार सागराची आहे. व्रत आणि तप ही नियमांच्या योगाने खडतर झालेली असून फलप्राप्तीविषयी संशयात्मक असल्यामुळे संसार सागराच्या पैल तीरावर ती बापडी कशी बरं पोचतील. पूजा स्नाने तीर्थीदाने, पूजा स्नाने तीर्थीदाने, मंत्रयंत्र योग हवने, की जे तितुके फळ भोगणे सर्वाधिक सर्वथा. पूजा, तीर्थावर स्नान आणि दानही, त्याचप्रमाणे मंत्र यंत्र योग आणि हवन इत्यादी प्रकार जितके करावे तितकेच त्यापासून स्वर्ग सुखादी भोग प्राप्त होतात. आणि मग जप अनुष्ठाने आणि नाना परींची साधने, मोक्ष न पाविजे आत्मज्ञाने वाचोनिया सर्वथा. जप तप अनुष्ठान आणि नाना प्रकारची साधनं जरी केली तरीही तथापि आत्मज्ञाना वाचून मोक्षप्राप्ती होत नाही. कारण जोवरी जीवेश्वर उपाधी निरसून नेणीचे ऐक्यसिद्धी, भेद सांडूनी शबल विरोधी शुद्ध स्वरूप न प्रकाशे. म्हणजे जोपर्यंत जीव आणि ईश्वर या उपाधींचा निराश झाला नाही, जीवशिवांचं ऐक्य लक्षात आलं नाही तोपर्यंत भेदबुद्धी मोडून मायेने अनावृत्त असं शुद्ध स्वरूप प्रकाशमान होत नाही. जोवरी तो एक मी एक हा न तुटेची कलंक, जवन प्रकाशे सम्यक तव परमार्थ प्राप्ती न घडे. त्याचप्रमाणे जोपर्यंत तो एक आणि मी एक अर्थात त्याच्यापासून मी निराळा असला, कलंकयुक्त दोष नाहीसा झाला नाही आणि सम्यक ज्ञानाचा प्रकाश झाला नाही तोपर्यंत परमप्राप्तीचा योग प्राप्त व्हायचाच नाही.
जववरी त्रिपद शोध न घडे, अर्धमात्रा परते न सापडे, क्षराक्षर निवाडा न घडे, उत्तम पुरुषी समरस. आणि जोपर्यंत त्रिपद अर्थातच तम, तत् आणि असी या पदांचा उलगडा झाला नाही आणि अर्धमात्रे पलीकडील म्हणजे उन्मनी स्थिती प्राप्त होऊन क्षण आणि अक्षर पुरुषांचा निवाडा लागून उत्तम पुरुषाच्या ठिकाणी ऐक्यभाव झालेला नाही, सच्चिदानंद विवरण जव नेणिजे कार्यकारण, विवळेन शुद्ध आत्मज्ञान तव मोक्ष कैचा. आणि सच्चिदानंद पदातील कार्यकारण भाव समजलाच नाही तोपर्यंत शुद्ध आत्मज्ञान होत नाही, आणि आत्मज्ञान नाही तोपर्यंत मोक्षप्राप्ती कशी होणार. सद्गुरुमुखे वेदांत श्रवण, न घडे तयाचे मनन, जव न पाविजे निजध्यासन, तववरी मोक्ष कैचा. आणि म्हणूनच मोक्षप्राप्ती करून घेण्याकरता सद्गुरूंच्या मुखाने वेदांत श्रवण केलेल्याचं मनन आणि केलेल्या मननाचा सारखा निजध्यास लागला नाही तोपर्यंत मोक्षप्राप्ती होणार नाही. सांडूनी वेदांत सिद्धांत, जे का बोलती पाखांडमत, त्यांची नायकावी मात, महावाक्यार्थ अनुभवीजे. वेदांत सिद्धांत सांगण्याचं सोडून जे पाखंडाच्या गोष्टी बोलतील त्यांची एकही गोष्ट न ऐकता महावाक्यार्थाचा म्हणजेच त्वम आणि तत्पदांचं ऐक्य करून असी पदाचा अनुभव घेत जावा. वेद बोलिला सृष्टीक्रम, तो सांडूनी सकळ धर्म, वेदांताचे निजवर्म, लाहिजे गुरुमुखे. वेदांनी जो सृष्टिक्रम सांगितलेला आहे तो सर्व धर्म सोडून त्यात जे सकल वेदांताचं निजवर्म सांगितलेलं आहे त्याचीच गुरुमुखाने प्राप्ती करून घ्यावी. वेदांताचे अबोलणे, सिद्धांतीची जाणोनी नेणे, जेथे मिळणी होय ते पावणे, कैवल्यपद. कारण बोलून बोलून थकल्यावर वेदांनी ज्या ठिकाणी मौन धारण केलेलं आहे आणि सिद्धांत जाणून ज्या ठिकाणी नेणीव धरली आहे अर्थातच ज्ञान आणि अज्ञान या दोहोंचाही निराश झाला, त्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव यांची मिळणी झाली आहे आणि त्या मिळणीचेच नाव आहे कैवल्यपद. ते पद गुरुपासूनच प्राप्त करून घ्यावं. जीवेश्वराची मिळणी होय परमपद निर्वाणी, तेथे द्वैत बुद्धीची कडसणी तुटोनी जाय. 19वी ओवी आहे. अशा प्रकारे जीव आणि ईश्वरांची मिळणी होऊन निर्वाण परमपदाची प्राप्ती झाली असताना द्वैत बुद्धीची कडसणी म्हणजे गाठ तुटून जाते. इथेच आपलं प्रकरण दुसरं समाप्त होत आहे. इति श्री परमामृते मुकुंदराजविरचिते अन्यमतखंडनं नाम द्वितीय प्रकरणं संपूर्णं. हरि ओम तत्सत्.